नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या खास खबर. शिवस्वरूपानंद स्वामी व आलोकनाथ महाराज श्री करणी फॅन्सी हार्डवेअर दुकानाचे शिव मंदिरात महाआरतीचे आयोजन. साधू संतांची मोठ्या संख्येने उपस्थिती. भिवंडी. शिव मंदिरात महाआरतीचे आयोजन. साधू संतांची मोठ्या संख्येने उपस्थिती. श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील कुंभेरी नदीच्या तिवार असलेल्या जागृत शिव मंदिरात शिवस्वरूपानंद स्वामी यांनी महाआरतीचे आयोजन केले होते. यावेळी विविध मठाचे मठाधिपती, साधू, संत, महंत, वारकरी मंडळी व भाविक या महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रावणातील तिसरा सोमवार असल्याने शिव मंदिरात सकाळपासून शिवभक्तांची गर्दी दिसून येत होती. लोकांना मध्ये धार्मिक भावना निर्माण व्हावी तसेच आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या महाआरतीचे आयोजन करण्यात आलं असल्याचे मत शिवस्वरूपानंद स्वामी व आलोकनाथ महाराज यांनी सांगितले. त्याचबरोबर श्री करणी फॅन्सी हार्डवेअर दुकानाचे उद्घाटन. पाढ प्रतिनिधी. अखिल भारतीय संत संमेलनाचे महंत स्वामी स्वरूपानंदजी महाराज व आमदार शांताराम मोरे, सुदाम पाटील, उपजिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. दुकानाचे मालक जगदीश दान चारण यांच्या मालकीचे सदर दुकान असून यात हार्डवेअरचे फॅन्सी सामान व आधुनिक मटेरियल पाढ विभागात एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. उद्घाटन प्रसंगी त्यांचे सहकुटुंब, मारवाडी समाज व स्थानिक व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर व्यावसायिक जगदीश दान चारण हा नवतरुण व्यापारी असून अधिक हार्डवेअरचे अत्याधुनिक व फॅन्सी मटेरियल उपलब्ध करून या विभागातील ग्राहकांना अल्प दरात सेवा देण्याचे कबूल केले. या कार्यक्रमाबद्दल धर्मगुरू काय म्हणतात ऐका. जनतेच्या समस्या शासन प्रशासन पर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट करा. हर हर महादेव. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. नमः पार्वती पतये. हर हर काय सांगाल. आज श्रावणातील तिसरा सोमवार आणि या ठिकाणी आरतीचं आयोजन केलं होतं. काय सांगाल. हर हर महादेव. बोलो कुंभेरेश्वर महादेव की जय. आज या ठिकाणी श्रावण सोमवार निमित्त तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी महाआरतीचं नियोजन केलं होतं. यामध्ये फार दुरून साधू संत आले. त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती संपन्न झाली आणि आमचा उद्देश ह्या महाआरतीच्या निमित्तानं एवढाच आहे की आपल्या परिसरामध्ये जी हिंदुत्वाची शक्ती आहे ती सदैव जागृत राहावी, जागृत ठेवावी आणि हिंदुत्व आणि गोरक्षा असो आणि इतर सुद्धा सगळे हिंदुत्वाचे जे विचार आहेत हे लोकांच्या मनामध्ये जागृत व्हावे. कारण श्रावणामध्ये की जसं निसर्ग प्रफुल्लित होत असतो तसं ज्ञान प्रकाशसुद्धा या ठिकाणी ग्रहण करण्याची शक्ती वाढत असते सर्वांच्या मनामध्ये. त्यामुळं ह्या भगवंताचे आशीर्वाद हे सर्व शिवभक्तांना, हिंदूंना भेटावे आशीर्वाद. या निमित्तानं सर्व संत दर्शन आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे. बाबा काय सांगाल आजच्या ह्या महाआरतीच्या आयोजनाबाबत काय बोला. आपल्या या हिंदू धर्मामध्ये श्रावण मास हा सर्वश्रेष्ठ मास समजला जातो आणि या श्रावण मासाच्या या तृतीय सोमवारच्या निमित्ताने सकल हिंदू धर्मातील असणारे साधू संत यांच्या समवेत आज कुंभारेश्वर या पवित्र अशा नदीच्या काठी असणारे कुंभारेश्वर महादेव यांची महाआरती याचं प्रयोजन स्वरूपानंद महाराज यांनी ठेवलेलं होतं आणि सकल भक्तगणांच्या या सान्निध्यामध्ये, सकल भक्तगणांच्या भक्तीच्या या सागरामध्ये आपण या कुंभारेश्वर महादेवांची महाआरती केलेली आहे. सकल हिंदू धर्माचं रक्षण आपल्याला करण्याकरता साधू समाजाची एकता ही अत्यंत आवश्यक आहे. अध्यात्म उन्नती सकल भक्तांमध्ये व्हावी आणि अध्यात्म उन्नती बरोबर आपल्या हिंदू धर्माचं सुद्धा रक्षण व्हावं हा एकमेव उद्देश ठेवून या महाआरतीचं प्रयोजन केलेलं होतं. आणि सकल हिंदू धर्माच्या या रक्षणाकरता येणारी युवा पिढी
ही अध्यात्मदृष्ट्या या प्रवाहामध्ये आली पाहिजे, त्यांच्यामध्ये हिंदू धर्माचं ज्ञान हे झालं पाहिजे, हा उद्देश स्वरूपानंद महाराजांनी ठेवला. आज ते हिंदू धर्माकरता दिवस रात्र मेहनत करतात आणि त्यांच्या या कार्याला सकल पाठिंबा देऊन आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. हा एक सकल आमच्या या साधू समाजाचा हेतू होता आणि हा हेतू साध्य करण्याकरता आज इथे या पवित्र अशा मंदिर सान्निध्यामध्ये आज या महाआरतीच्या निमित्ताने आज सगळ्या साधू समाजाची इथे भेट झालेली आहे. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रभर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.